आमचे मित्र अतुलजी बैरट आणि उपस्थित सगळे मुद्रक बंधू. आता अतुलजींनी सांगितलं की 800 DTP चे ओनर मी तयार केले. 800 ओनर तयार केले DTP चे आणि तेवढेच त्यांनी संपादक आणि पत्रकार निर्माण केले. जो व्यक्ती त्यांच्याकडे जाईल आणि सांगेल की मला DTP घ्यायचा आहे आणि मला पेपर काढायचा आहे, पहिल्यापासून सगळी तयारी करून देण्याचं काम अतुलजींनी केलेलं आहे. की आज जागतिक मुद्रक दिन आहे. आता मंदारनी सगळी कल्पना दिली, पण 14व्या 15व्या शतकामध्ये जगाच्या पातळीवर जो शोध लावला, आधुनिकता जी असती यांनी लावला. पण मित्रांनो, त्याच्या पूर्वीही आपल्या भारतामध्ये रामायण महाभारत काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुद्रणाचे नमुने आपल्याला आता पाहायला मिळतात. म्हणजे ही मुद्रण कला आहे ती प्राचीन आहे, त्याला आधुनिक स्वरूप मात्र जोहान्स गटेनबर्गने दिलं. यांत्रिक युग जेव्हा आलं त्यावेळेला त्याच्या कल्पनेनं त्यांनी जो या मशीनची निर्मिती केली, त्यानंतर पहिला टाईप फाउंड्रीतला होता, तो वेगळ्या पद्धतीचा टाईप बनवण्याचाही कसब त्याच्याकडे होता. तो सोन्या चांदीचा व्यापारी होता आणि त्याच्या असं लक्षात आलं की ह्यातनं काहीतरी आपण करत राहिलो तर एक वेगळा शोध आपल्याला जगाला देता येईल. या कल्पनेतनं त्यांनी प्रिंटिंग प्रेसचा शोध लावला. पण मी आत्ता म्हणलं तसं ह्याच्या पूर्वीही अनेक देशामध्ये, म्हणजे मी आत्ता उल्लेख केला तर चीननी जो आपल्याला कोरोना दिला तसं चीननी मुद्रण कलाही दिली. म्हणजे इसवी सन पूर्व 100व्या शतकाच्या आधी, 100 वर्ष आधी चीनमध्ये वेगवेगळे शिक्क्यासारखे प्रकार लाकडी ठोकळ्यावर मजकूर लिहायचा आणि त्यावेळेला कागद नव्हता तर कापडावर त्यांनी ते शिक्के मारून ठोकळे निर्माण करून चीननी यापूर्वी प्रयत्न केला. नंतर जपान आला आणि भारतामध्ये आपल्याला पहिल्यांदा 16व्या शतकामध्ये गोव्यात ही मुद्रण कला निर्मिती झाली. बायबलची प्रत काढायची होती त्यावेळेला गोव्यामध्ये हे पहिला प्रयोग करण्यात आला. पण तो सगळे प्रयोग प्राथमिक होते आणि जसजसं आपण बघतो आजच्या युगामध्ये मीडिया झालं, पहिल्यांदा जगाच्या पातळीवर वृत्तपत्र 4 कलरमध्ये निघायला लागली आणि धडाधडा निघायला लागली. अमेरिकेतलं वर्तमानपत्र भारतामध्ये पहाटे येऊन पोहोचायला लागलं. त्यानंतर मद्रासमधलं वर्तमानपत्र सोलापुरात यायला लागलं. अशा वेळेला वेगवेगळी प्रकारची प्रचंड मोठी मशिनरी या मुद्रण क्षेत्राने आपल्याला दिली. मग एक काळ असा होता आणि तो काळ खराच चांगला होता, म्हणजे तो आनंदाचा काळ होता. म्हणजे आपण सगळे जे आहोत ते ज्या वेळेला DTP ज्या हाताने आपण कंपोज करायचो, स्टिक घ्यायचो आणि कंपोज करायचो, पुन्हा ते मशीनला लावायचो, त्यावेळेला जो आनंद आपल्याला होता तो आनंद मात्र आज नाही. ती खरोखरच चांगली कल्पना होती आणि आपल्याला कष्ट करायला लागायचे, आपलं काहीतरी कसब त्यात दाखवायला लागायचं. पण आत्ता कसं होतंय, DTP करतो, त्याच्यावर डिझाईन येतात, ते डिझाईन आपण कॉम्प्युटरमध्ये तयार करून तसं प्रिंट येतं. आपलं यात कसब काहीच नाही. पण खरी मुद्रण कला जी होती ती 20 वर्षापूर्वी जी होती ती आपल्या सगळ्या वडिलांनी काकांनी केली. मला आठवतंय गजाननराव बिडकर एकदा रात्री मायावर एसटीतनं 11:30 वाजता शेवटच्या गाडीने आम्ही सोलापूरहून येतो आणि सारखं गजाननरावची धडपड चालली होती, इकडून तिकडून. कंडक्टरला विचार, ड्रायव्हरला विचार, किती वाजले, गाडी किती पोचणार आहे. मी म्हणलं काय हो दादा, गडबड काय? मला 2 स्टिक जाऊन मजकूर कंपोज करायचा आहे. म्हणजे ही जी तळमळ होती, 2 स्टिक रात्री जाऊन कंपोज करायचा आणि गिरायकाला काम द्यायचं किंवा वर्तमानपत्र आपलं काढायचं. तसंच रमेशभाईंना मी बघितलंय. आम्ही त्यावेळेला कॉलेजला होतो 82-83ला. हुंडेकरजीत त्यांचा प्रेस होता. लाईट गेले तर दोघं भाऊ असं ढकलून ते मशीन चालू करायचे. मागच्या बाजूला ते मोठं मशीन होतं तुमचं. त्यानंतर यादव बंधू अजूनही कष्ट करतात. जाता येतं बघतो दत्तोबा रात्री 11-11:30 पर्यंत, म्हणजे लेटर प्रेस असताना तो सांगतो. ही सगळी मंडळी ज्या वेळेला आपण असं काम करत होतो त्यावेळेला एक प्रकारचं समाधान होतं. म्हणजे मी गमतीनं म्हणतो घरी सुद्धा की प्रेसमधनं दमून आल्यावर
जी चटणी भाकरी बुक्कीत कांदा फोडणं आणि त्यावेळेला जे पोट भरत होतं ते आता ऑफसेट मशीनवर डीटीपी करून वर आरामात गेल्यावर पोट भरत नाही. खरं आहे ना? ती मजा आली, सुधारणा कितीही होऊ दे, पण ही मजा आपण आपल्या पिढीनी, आपल्या सगळ्याच पिढीनी ती आपली मजा लुटलेली. हे एक मंतरलेले दिवस होते, तसे दिवस आता परत येणार नाही. पण आता काय झालंय, कोरोना नंतर तर आपलं मुद्रण क्षेत्र इतकं बदललंय की आता म्हणजे माझ्याकडं अनेक संस्था असून सुद्धा काही वेळेला संस्थेचं आपल्याला ऐकावं लागतं. पूर्वी कसं होतं, आपण सांगून ते संस्था ऐकतो. कसं छापायचं आता गिरायक आपल्याला सांगतंय आणि तसंच त्यांना द्यावं लागतंय. हा जो मोठा बदल झालाय आणि मी जर दिलं नाही तर ते कोणाकडेही जातील. या क्षेत्रात आपल्याला आता नवनवीन तंत्र अवलंबावं लागणार आहे. बिडकर काय देतोय, कोठारी काय देत आहेत, रसाळ काय देतोय, ह्याचा सगळ्याला आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे आणि ते अभ्यास करून आजच्या तंत्रयुगाशी आपल्याला जमवून घ्यावं लागणार आहे. आपण काय करतो म्हणजे मी सुद्धा त्यात आलो, तात्पुरता विचार करतो, एक 2,500 रुपये मिळणार आहे, मग हे यादव 2600ला देत आहे. 100 रुपयाच्या फायद्याकरता मी तो तात्पुरता विचार करतो. तसा विचार आता करू नका. आपले कष्ट, आपलं डोकं हे लढवून आपला फायदा किती आहे. म्हणजे मला एकदा हत्ती काका म्हणले होते की अरे किती स्वस्तात घेतायत लोक. मी म्हणलं काय झालं काका? अरे ह्याचे मशीन जर बिघडलं उद्या तर मशीन दुरुस्त करायला पैसे राहणार नाही, इतके स्वस्तात लोक घेत आहेत. म्हणजे प्रत्येक काळाचे प्रश्न वेगळे होते आणि आता तर खूप महागाई वाढली. आपण कुठल्याही बाबतीत, क्वालिटीच्या बाबतीत तडजोड नाही करायची, दराच्या बाबतीत तडजोड नाही करायची. गिराईक परत येतं. माझा अनुभव सांगतो, कुठं जरी फिरून आलं तरी आपल्याला जर एकदा पटलं त्याला तर गिराईक पुन्हा तुमच्याकडेच येणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्या दादा, आमचे वडील, मंदारचे वडील असताना केली की एकमेकात हे वाद करायचे, संघटनेचे असतील, कामाचे असतील. रमेशभाई होते, पण काम तो वाद संपल्यावर सगळेजण एकत्र येते. तसं जर आपण एकत्र आलो नाही तर आपल्याला या पुढच्या काळात अवघड आहे जगणं. एकमेकाचं सहकार्य घेतल्याशिवाय या क्षेत्रात पुढे जाता येत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काहीतरी छंद पाहिजे, आवड पाहिजे. नुसतं कष्ट आणि काम आणि पैसा ह्याच्या पहिली जी पिढी होती, आपले वाडवडील, ते कशाच्या मस्तीत जगले, काहीतरी त्यांना छंद होता. वाचन असेल, अध्यात्म असेल, भजन कीर्तन असेल, कुठलंही मित्र कंपनी बरोबर फिरणं असेल, अशा प्रकारचे छंद आणि आवड आपण जर जोपासली नाही या पुढच्या काळात खूप अवघड आहे. आणि आपले कष्ट आणि हे सगळं जे आहे ते आपल्या एकतर मित्र कंपनीत, आपल्या कुटुंबात किंवा आपल्या छंद आणि आवडीमध्ये, त्यात आपल्याला त्या कष्टाची आणि दुःखाची जाणीव होत नाही. मला अनेक वेळेला लक्षात येतं की आमचे पत्रकार काय किंवा मुद्रक काय, एक जण म्हणलं मला एकही मित्र नाही. म्हणजे त्याचे वडील मला सांगत होते, अरे त्या ह्याला सांग की माझ्या मुलाला, त्याला एकही मित्र नाही, संध्याकाळ झाली की लगेच घरी जातो प्रेस बंद करून. असं करू नका. आपण कोरोनामध्ये हा अनुभव घेतलाय की कुणी कुणाचं नसतं. स्वार्थाकरता आपण जपायचं नाही मैत्री, तरी पण आपलं आयुष्य चांगलं जावं, आपलं आयुष्य सुखकर जावं, आपल्याला आपण मिळवलेल्या पैशाचं आनंद मिळावा, समाधान मिळावं, आपल्या कुटुंबालाही समाधान मिळावं, याकरता ह्या गोष्टी आवश्यक आहेत. खूप बोलता येईल, वेळ झालाय, पण आपण जे सगळे शिकलो, तुम्ही सगळे, आपल्या या पिढीचं कौतुक आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये एखादी मुलगी असती, आपली बहीण असती, तर ती बहीण लग्नाला जाताना, तिचं लग्न करताना आई काही तिला 4 गोष्टी समजावून सांगत नाही. ये बस, नवऱ्याशी कसं वागायचं, दिराशी कसं वागायचं, असं तिला शिकवत नाही, किंवा सासऱ्यांशी कसं बोलायचं. पण ती मुलगी जी असती ना, ती मुलगी आईचं बघून शिकती. म्हणजे आई आपल्या बाबांशी कसं बोलती, आई आपल्या काकांशी कसं बोलती, आई आपल्या चुलत भावाशी कसं बोलती, हे सगळं बघून मुलगी शिकती. तसंच आपण सगळे भाग्यवान आहोत की आपले वाडवडील जे या क्षेत्रात होते ते कसं वागतात, कसं काम करतात,
पैसे भले कमी मिळू दे, पण त्यांचं वागणं, बोलणं आणि कष्ट करणं हे आपण आपल्या डोळ्यांनी बघितलं असल्यामुळं आपण ह्या पिढीमध्ये तयार झालो. आणि अशी पिढी, पुढची पिढी जर आपल्याला घडवायची असेल तर आपण अशा प्रकारच्या संघटनेत एकत्र येऊन वारंवार, मला खरा आनंद झाला दुपारी फोन आला. मागे एकदा आपण भेटलो होतो, मला वाटलं त्यानंतर ते आपलं बंद पडलं का काय, पण नंतर त्याचा फोन सांगितलं मला असं असं चालू आहे झाला. म्हणला ठीक आहे, म्हणलं चांगली गोष्ट आहे. मी आत्ता म्हणलं तसं मतभेद सगळीकडे असतात, मतभेद विसरून काहीतरी सुखाचे क्षण आपल्याला एकत्र घालवावे लागतात. आणि आपल्या मंडळींशिवाय, आपल्या व्यावसायिक लोकांशिवाय कुणीही येत नसतं. त्यामुळं ही संघटना अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो ही मी या निमित्तानं आणि हे भाग्य आपलं उत्तरोत्तर वाढत जाण्याकरता आपणही त्यांच्याकडनं काहीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मला या निमित्तानं बोलवलं आणि आपल्या सर्वांच्या आनंदात सहभागी होता आलं याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानतो. माझे 4 शब्द संपवतो.